तुमचा मेंदू अजून किती वेगानं आणि किती अचूक काम करतो हे फक्त एका मिनिटात कळू शकतं. आणि त्यासाठी कुठलीही मशीन, ब्लड टेस्ट किंवा स्कॅन लागत नाही. फक्त रंगांची नावं आणि तुमचं लक्ष. आज आपण पाहणार आहोत स्ट्रूप टेस्ट. स्ट्रूप टेस्ट म्हणजे काय? स्ट्रूप टेस्ट हा मेंदूच्या अटेन्शन, फोकस, डिसिजन मेकिंग आणि सेल्फ कंट्रोल तपासण्यासाठी वापरली जाणारी एक सोपी अशी सायकोलॉजिकल टेस्ट आहे. यात काय होणार आहे तर तुमच्या डोळ्यांना काही शब्द दिसतील. उदाहरणार्थ लाल हा शब्द दिसेल पण त्याचा रंग निळा आहे. आता तुम्हाला शब्द वाचायचा नाही तर त्या शब्दाचा रंग सांगायचा आहे. आली का गंमत लक्षात? शब्द वाचायचा नाही, शब्दाचा रंग सांगायचा आहे. आणि इथंच खरी गंमत सुरू होते, कारण आपला मेंदू शब्द पटकन वाचतो पण त्याच वेळी त्याला रंग ओळखायला थोडा वेळ लागतो किंवा कॉन्फ्लिक्ट संघर्ष तयार होतो. मेंदूच्या आतमध्ये संघर्ष तयार होतो. म्हणजे डोळ्यांना शब्द दिसतोय लाल पण त्याचा रंग निळा आहे. मग नक्की काय करायचं तर हे कन्फ्युजन होऊ शकतं. तर या कॉन्फ्लिक्टला सांभाळून योग्य उत्तर देणं म्हणजेच स्ट्रूप टेस्ट पास करणं. आता तुम्हाला मी काही एक 8-9 अशा चित्र दाखवणार आहे, शब्द दाखवणार आहे ज्यांचे रंग वेगळे आहेत आणि लिहिलेलं काहीतरी वेगळं आहे. आपल्याला काय करायचंय त्याचा रंग सांगायचा आहे. आता हे सगळे बघूयात आपण आणि मग आपण त्याचं स्कोरिंग कसं करायचं ते बघूयात. काय मग उडाली का गडबड? जितके जास्त रंग तुम्ही बरोबर सांगितले आणि जितक्या कमी चुका तुम्ही केल्या तितक्या तुमची मेंदूची पॉवर म्हणजे लक्ष आणि मेंटल कंट्रोल चांगलं आहे. या रिझल्टचं महत्व काय? ही टेस्ट आपला मेंदू किती वेगानं माहिती प्रोसेस करतो, चुकीचे ऑटोमॅटिक रिस्पॉन्स थांबवतो आणि योग्य निर्णय घेतो हे दाखवतो. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही टेस्ट खूपच उपयोगी आहे, कारण यामुळे आपला फोकस म्हणजे एखाद्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करू शकतो का, आपलं मेंदूचं प्रोसेसिंगचं स्पीड आणि आपल्या कॉग्निटिव्ह फ्लेक्झिबिलिटी बद्दल साधारण कल्पना येऊ शकते. पण एक लक्षात ठेवा, ही टेस्ट म्हणजे कसलाही डायग्नोसिस नाहीये. फक्त या टेस्टमध्ये कमी स्कोर आला म्हणून लगेच घाबरायचं देखील नाही. आपली झोप कमी असेल, आपल्याला ताण असेल, चष्माचा नंबर चुकलेला असेल किंवा भाषा थोडी अनफॅमिलियर असेल तरी रिझल्ट बदलू शकतो. परंतु ही टेस्ट खेळ म्हणून तुम्ही तुमच्या मित्रांच्या किंवा मॉर्निंग वॉकच्या ग्रुपमध्ये आवर्जून करा, एक ब्रेनची एक्सरसाइज म्हणून. पण जर मेमरी, बोलणं, निर्णय घेणं आणि रोजच्या कामात गोंधळ सतत जाणवत असेल तर डॉक्टर किंवा न्यूरोलॉजिस्टचा सल्ला नक्की घ्या, कारण मेंदूची काळजी घेतली तर आपल्या आयुष्याची क्लॅरिटी टिकून राहते. मग ही टेस्ट तुम्ही करून बघणार ना? नक्की करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर देखील करा, कारण यात गंमत पण आहे आणि आपल्या मेंदूची पॉवर किती आहे, मेंदू किती कार्यक्षम आहे हे पण आपण तातडीने ओळखू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच हटक्या माहितीसाठी, हटक्या टेस्टसाठी गोल्ड एज ज्ञान या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.